गाईज मी आला आहे अर्जुन पुष्कर पटेल आणि आता मी खेळतोय कोणता खेळू डूम्सडे तर बघा त्याची सुरुवात ही आयुष्यन म्हणजे मुलींचा नाही हा बरं त्याच्यानंतर मुलींचा हा मुलांचाच आहे एकदम मजा येते ॲक्शन वगैरे सगळं मी थोडीशी खेळलेली आहे म्हणून तुम्हाला सगळं दुसऱ्या पार्टमध्ये मी समजावून देईन अरे नाही हा बाबा हे इकडं VIP पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार अजून फायटिंग तर चाललीच नाही अजून फक्त असंच चाललंय विकत वगैरे घ्यायचं माझं लोकं लागतं आता यार महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर विदर्भातील वर्धा भंडारा आणि नागपूरमध्ये सभा सीएएची अंमलबजावणी रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात 200 पेक्षा जास्त याचिका केंद्र सरकार आज हे बघा ही आहे ना ते झॉम्बीज पासून डायरेक्ट म्हणजे व्हायरस लागून जातो हिला बघा हा काय म्हणतो रोहित पवार 2019 साली भाजपत जाणार होते सुनील तटकरेंचा माथावर डोकेच फडणवीसांकडे उमेदवारी मागितला तरी तटकरेंचा दावा आता मला ह्या इकडे जायचं उमेदवारी मिळावी म्हणून शिंदेंनी बरेच प्रयत्न केले मात्र एकनाथ शिंदेंवरती दबाव होता नाही यार हा हे बघा टमाटे पण घ्यायचे इकडे अजून कुठं यार मला झॉम्बीज बघायचे छोटे छोटे रोहिणी खडसे शरद पवार यांना पुण्यात भेटतात रावेर मतदारसंघासंदर्भात पुण्यात अंतिम बैठक रावेरमधून मला काय करायचं दिल्लीमधल्या कथित मद्यभोगा प्रकरणी अटकेत असलेल्या केजरीवाल यांचा जामिनासाठी अर्ज राष्ट्रपतींनी तो निर्णय दिला मुंबईचा पाणीसाठा 27% महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा 35.88% जून अखेरपर्यंत जेमतेम पुरेल पाणीसाठा सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा खंडोबाची पालखी दुपारी गडावर मार्गस्थ का बेटा बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा नाशिक ह्याला आपण झूम आउट नाही तर दूर वगैरे पण करू शकतो करायचं असलं तर इकडे जायचं त्यामुळे कोणता उमेदवार विजयी करू शकतो या बाबतीत ही चाचपणी सुरू आहे आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मुकुल अगदी आता कालपर्वापर्यंत या दोन नावांभोवती नाशिकची उमेदवारी हे दोन काय करताय आता नेमक्या काय घडामोडी घडतायत कुणाची नावं नव्याने चर्चेत आली आहेत आणि का गेल्या 10 ते 15 दिवसापासून नाशिकचा उमेदवार कोण असणार आहे यावर एकमत होत नाहीये सुरुवातीला भाजपकडनं विरोध करा आणि जसं छगन भुजबळ यांचं नाव त्यानंतर भाई साहब
have to keep going. Dental shelter smoke helps improve the ambience. मराठा समाजाला डावलून आपण सगळं दुर्बळांच्या उमेदवारांसाठी शिवसेना शिंदे गट त्याचबरोबर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे आणि त्यामधून एक वेगळा पर्याय आपण देता येऊ शकतो यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे नाशिक विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राहुल दिघे तरुण उमेदवार आहेत आणि हेच घेऊन टाकते मस्त वाटते आम्हाला काही ती वस्तू पाहिजे नेते होते त्यांच्या नावाने देखील विचार झाला परंतु आता भुजबळांना दुसरा मोठा पर्याय होऊ शकतो का अजय बोरसे आणि राहुल दिघे यांची नावं सध्या चर्चेत आहेत. धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल. आणि उद्याचं काही 11 वाजता महाविकास आघाडी एक संयुक्त म्हणजे इन्फेक्ट झालेली ही वाली इन्फेक्ट झालेली आहे आणि ही डॉक्टर आहे ही वाली आपल्याकडे होती ही हातर मीच आहे अजून फक्त एक मिशन करायचं आहे लेवल अप लेवल अप लेवल अप लेवल अप लेवल अप ठीक आहे बाय अजून हिची पण लेवल अप करायला लागेल का लेवल अप लेवल अप आता लेवल अपचा ऑप्शन आहे माझ्याकडे लेवल अप लेवल अप Rob will be okay again. Go to the infect client. आता ह्या इकडे जायचं मला झालं झाली बरी झाली बरी झाली बरी झाली झाली का बरी होतच नाही अरे बरी कुठे तिन्ही पक्षांचे प्रमुख संबोधित करणार आहे सोबतच जयंत पाटील असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील हे देखील उपस्थित राहणार आहे याबद्दल ही पत्रकार परिषदेची महत्वाची आहे जे आपल्याला लक्ष दिले संजय राऊत देखील पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे आणि मागच्या 2-3 दिवसात आपण पाहिलं एकच मिनिट इकडे नव्हतं त्यामध्ये शाब्दिक वाद आपल्याला पाहायला मात्र काही पारंपरिक विचार केला तर सांगलीची पारंपरिक त्यामुळे काँग्रेसचं असं म्हणते की ज्या पक्षाच्या ज्या पारंपरिक जागा आहेत त्या Food is an absolute staple. अद्यापही जाहीर झालेल्या नाहीये त्या जागांवरचे उमेदवार उद्या स्पष्ट होऊ शकतात किंवा जिथे तिढा आहे तिथे नेमके तेच उमेदवार जाहीर झालेले बघा मला हे अजून कोणीतरी भेटले ओ हा आता तुम्हाला झॉम्बीची फाईट दाखवतो नाही अरे यार लवकर ये
आता लवकरच व्हायला यार गायचं. नागपूरमध्ये योगी आदित्यनाथांची जाहीर सभा पार पडली. Start a bonfire, man. ओ बापरे. आपला अभिमान देते. योगी आदित्यनाथ यांच्या सभांकडे कसं पाहिलं जात आहे, का महत्वाच्या मानल्या जात आहेत या 3 मतदारसंघातल्या योगींच्या सभा. हे बघा, मी लेवल 9 ला, ही लेवल 5 ला आहे, हा लेवल 7 ला आहे. म्हणजे मी सगळ्यात स्ट्रॉंग आहे. अरे यार बघा, आपल्याला हे असं फक्त दाबावं लागतं. येस, कॉपी ड्रॉइंग. आणि हे बघा, हे जे असे उद्गारवाचक चिन्ह का काहीतरी म्हणतात ना यांना, त्यांना दाबायचं. या भागामध्ये हिंदी भाषिक जे मतदार आहेत त्यांची संख्या पण लक्षणीय आहे. आणि मग हिंगणघाट असेल, भंडारा असेल आणि नागपूर ज्या ठिकाणी सभा ठेवण्यात आलेली आहे, हे सगळे जे भाग आहेत त्या ठिकाणी हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही योगी आदित्यनाथ जी सभा आहे ती महत्वाची राहणार आहे. ओ शिट, मी हे लावून देतो इकडे आणि हे पण लावून देतो इकडे. ते सगळं अशा अनेक मुद्द्यांना योगी आदित्यनाथ जे आहे ते या प्रचारसभांच्या माध्यमातून हात लावू शकतात. इकडे लावून देतो. योगी आदित्यनाथ यांचे जे 8 होणारे सभा आहे त्यांच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ओ बाई साहब, भाजपला एक आघाडी मिळू शकेल अशी अपेक्षा जी आहे भाजपचं संघटन म्हणून कार्यकर्ते अपेक्षित होत आहे. धन्यवाद. आणि हे भंडाऱ्यामध्ये लोकसभेचे महायुतीचे उमेदवार ही एक लेझर लाईटचा प्रकार आहे या डॉक्टरचा. ओ बाई, ओ बापरे, ओ बापरे, ओ बापरे. शिट शिट शिट, वाचलो. सगळे महिला. योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेची तयारी करण्यात आली आहे. आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई. भंडाऱ्यामध्ये जी महायुतीच्या वतीने जी सभा आयोजित करण्यात आली आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे का योगी आदित्यनाथ यांची ही सभा भंडाऱ्याच्या दसरा मैदानावर या दसरा मैदानावर तयारी सुरू आहे. हवामान विधानच्या कडकडाटाचा पावसाचा अंदाज लपलेला, त्यामुळे या सभेमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून निर्मिती करण्यात येत आहे. एकंदरीत सायंकाळी होणाऱ्या सभेची पूर्ण तयारी ही आता लगभग तिथे बघायला मिळत आहे. या महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यावर मला सगळ्यात जास्त ही जी डॉक्टर आहे ना ती आवडली यार. कारण की जी पॉवर बघितली का कशी आहे बघा. हे जे डॉक्टरचं चित्र दिसतंय ना खाली पॉवरचं, तर मग त्याच्यावर क्लिक केलं आणि मग ह्या इकडं बघा, एका बारीमध्ये 10 लोक. बापरे. पुण्यामध्ये एक महत्त्वाची बैठक या बैठकीमध्ये आल्याबरोबर मला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष सुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित असतील. आपण मंदार कोंढरे यांच्याकडे जाऊ. मंदार हे 3 मतदारसंघ जिथे राष्ट्रवादी आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. या 3 मतदारसंघात सगळी मेल्या. चर्चेमध्ये आहे. कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. ठीक आहे गाईज, ह्या व्हिडिओसाठी एवढंच. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.